Good morning all. In today's lecture, we will start our next question. Explain feature, merits and demerits of secondary data. Okay. प्रायमरी डेटा काय आहे किंवा त्याचे टाइप्स काय आहे, मेथड्स काय आहेत, फीचर, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस असे बरेच क्वेश्चन आपण चॅप्टर नंबर 1 युनिट नंबर 3 च्या अंडर बघितलेले आहेत. सो आज आपण चॅप्टर नंबर 2 युनिट नंबर 3 च्या अंडर बघणार आहोत. सेकंडरी डेटा. सेकंडरी डेटा काय आहे किंवा त्याचे फीचर्स काय आहेत, मेथड्स काय आहेत असे बरेच क्वेश्चन ह्या सेकंड युनिट मध्ये इन्क्लूड, सेकंड चॅप्टर मध्ये इन्क्लूड्स असते. इंट्रोडक्शन बघा काय दिलंय. Secondary data is the data that have been already collected by and readily available from other sources. Secondary data म्हणजे काय म्हणतो आपण? Those data are already available in various sources like book, journal, internet, magazine, newspaper, etc. म्हणजे जो डेटा ऑलरेडी अवेलेबल आहे आणि आपण आपल्या रिसर्चशी रिलेटेड जो रिलेटेड आहे तोच डेटा आपण काय करतो तर यूज करतो, त्याला आपण सेकंडरी डेटा असं म्हणतो. ओके. So secondary data is the data that have been already collected by and readily available from other sources. Such data are the cheaper and more quickly obtained than the primary data. प्रायमरी डेटाला काय करावं लागतं तर स्वतः आपल्याला मार्केटमध्ये जाऊन कंझ्युमरना भेटून त्यांचा रिस्पॉन्स काय आहे हा रेकॉर्ड करावा लागतो. पण सेकंडरी डेटामध्ये असं काही आहे का? नाहीये. तर सेकंडरी डेटामध्ये आपण काय करतो, डेटा हा ऑलरेडी अवेलेबल आहे, जो इस्टॅब्लिश आहे, जो पब्लिश आहे, हा डेटा आपल्या ऑब्जेक्टिव्हशी रिलेटेड जो युजफुल आहे तो डेटा इथे कलेक्ट करतो. And also may be available when primary data cannot be obtained at all. पण त्याच्या आधी सुद्धा आपण इंट्रो मध्ये सांगितलेलं आहे. फर्स्टली रिसर्चर प्रेफर द सेकंडरी डेटा. म्हणजे आपण प्रायमरी कडे आधी जात नाही बघा. आपण काय करतो, आधी आपल्याला काय ऐकतं मिळतं का म्हणतो ना आपण, तसं बघतो जे आहे ना. मग चला ओके, माझे रिसर्च, माझा क्वेश्चन कम्प्लीट होतोय ना, मग मी हा डेटा यूज करेन. आणि जर सेकंडरी आपण बरेच सोर्सेस यूज करून झालेले आहेत आणि काय म्हणतो आपल्याला सॅटिस्फाय नाही झालो, आपण आपले रिसर्चचे क्वेश्चन नाही कम्प्लीट झाले, तर आपण काय करतो, हा सेकंडरी सोर्सेस, सेकंडरी डेटा हा यूज करतो. जस्ट एकच मिनिट वेट करा. हा सो इंट्रो लक्षात आला का? इंट्रो मध्ये आपण काय सांगितलं, सेकंडरी डेटा आर ऑलरेडी अवेलेबल, ऑलरेडी पब्लिश इन व्हेरियस सोर्सेस, त्याला आपण सेकंडरी डेटा असं म्हणतो. देन रिसर्चर फर्स्टली प्रेफर सेकंडरी डेटा, then researcher are not satisfied from secondary data, that time they prefer the primary source or primary data. लक्षात ठेवा, हा महत्वाचा पॉइंट असेल. आपण प्रायमरी डेटाकडे आधी जात नाही, आधी आपण सेकंडरी डेटाकडे जातो, जो ऑलरेडी अवेलेबल आहे तो डेटा यूज करतो आणि मग आपण प्रायमरी कडे जातो. इज इट क्लिअर इंट्रो? Yes. 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 फीचर्स सेकंडरी डेटा. फीचर्स काय सांगितलेत बघा सेकंडरी डेटाचे. फर्स्ट आहे डेटा रिलायबिलिटी. द सेकंडरी डेटा that is to be used should be reliable. सेकंडरी डेटा हा कसा आहे तर रिलायबल आहे, हे आपण फर्स्ट ऑफ ऑल बघतो किंवा असणं महत्वाचं आहे. तर डेटा कनेक्टेड अनालाइज शुड बी डन अँड क्वेश्चन लाईक. आता क्वेश्चन आपल्याला कोणते बघावे लागतात बघा, जेव्हा आपण सेकंडरी डेटा कलेक्ट करतो त्यावेळी काही गोष्टीचं क्लॅरिफिकेशन फर्स्ट ऑफ ऑल होणं महत्वाचं आहे. फर्स्ट थिंग, हु कलेक्टेड द डेटा, म्हणजे हा जो डेटा आहे हा कोणी कलेक्ट केलेला आहे हे आधी आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. सेकंड थिंग,
व्हॉट वेअर द सोर्सेस ऑफ द कलेक्टेड डेटा, आणि जो तुम्ही सेकंडरी डेटा मेन्शन केलेला आहे त्यासाठी त्या पर्सनने कोणते सोर्सेस यूज केले होते, मग त्याने सुद्धा सेकंडरी सोर्सेस यूज केले होते का, किंवा त्याने काही प्रायमरी सोर्स यूज केले होते का. फर्स्ट ऑफ ऑल वी क्लिअर सच टाइप्स ऑफ क्वेश्चन, आणि हे असे जे क्वेश्चन आहेत हे मात्र क्लिअर होणं खूप महत्वाचं असतं. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन काय सांगितलंय त्यांनी, व्हेन वॉज द डेटा कलेक्टेड अँड व्हॉट वेअर द मेथड यूज टू कलेक्ट इट, म्हणजे तो डेटा केव्हा कलेक्ट केलेला आहे हे सुद्धा क्लिअर होणं महत्वाचं आहे. व्हॉट वेअर द मेथड्स, काय मेथड होती त्याच्या डेटा कलेक्शनची, काय मेथड म्हणजे मग प्रायमरी मध्ये सर्वे यूज केला होता की इंटरव्ह्यू यूज केला होता की क्वेश्चनायर यूज केली होती, हे सुद्धा क्लिअर असणं महत्वाचं आहे. देन व्हॉट द डिझायर लेवल ऑफ अॅक्युरसी अचीव्ड अँड इफ देअर एनी बायस बाय द कंप्लायर, आणि त्याचा काही बायस होता का इथे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या क्लिअर असतील वी कॅन प्रेफर द सेकंडरी सोर्स. ओके, आणि मगच त्यामध्ये रिलायबिलिटी येऊ शकते. तुम्हाला माहितच नाहीये की हा पर्सन कोण होता, त्याने कुठून डेटा कलेक्ट केलेला आहे, त्याने पण कॉपी पेस्ट केला होता का कुठून तरी, हे जर माहित नसेल तर तुमचे जे रिझल्ट आहेत ते अॅक्युरेट येतील का हो, नक्कीच नाहीये. That's why here firstly we prefer such a types of information and clarify such a question, and then we prefer the secondary data collection methods. So these are the primary questions that need to be answered before using any data, आणि कोणताही डेटा यूज करण्याच्या आधी हे जे क्वेश्चन आहेत हे क्लिअर होणं खूप महत्वाचं असेल. Answering these questions will help to establish reliability on the secondary data, आणि हे जेव्हा तुमचे क्वेश्चन क्लिअर होणार आहे त्याच वेळी तुमच्या डेटाला कुठेतरी रिलायबिलिटी येऊ शकते असं म्हटलं जातं. लक्षात आला फर्स्ट पॉइंट? Yes. Yes, ma'am. हो. Then point number 2, suitability of the data. The data should be suitable for the research that is to be conducted, because the data that is suitable for one research may not be necessary to suitable for the other research. म्हणजे सेकंडरी डेटा आपण काय म्हणतो, तो आपल्यासाठी कोणीतरी लिहून ठेवलाय का हो, नक्कीच नाहीये. आपण काय म्हणतो तर त्याचा रिसर्च वेगळा होतं, त्याच्या रिसर्चशी रिलेटेड मी काय करतोय, माझ्या रिसर्चला सुद्धा तो सुटेबल होऊ शकतो म्हणून तो मी यूज करतोय, पण तो प्रत्येकाने सूट होईल असं नाहीये ना, त्यामुळे काही वेळा प्रॉब्लेम हे येऊ शकतात. दॅट इज वाय द डेटा दॅट इज फाउंड शुड बी स्क्रुटिनाइज. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. तुम्ही तो स्क्रुटिनाइज करणं गरजेचं आहे प्रॉपरली, अँड शुड नॉट बी युज्ड बाय द रिसर्च डायरेक्टली. म्हणजे जो तुम्हाला काय म्हणतात रेडीमेड डेटा मिळालेला आहे, वी कांट यूज डायरेक्टली डेटा और ऑटोमॅटेड डेटा जो आहे तो ऍज इट इज कॉपी पेस्ट नका करू. तुम्ही काय करा, फर्स्ट टू स्क्रुटिनाइज करा तुमच्या रिसर्चच्या ऑब्जेक्टिव्हशी रिलेटेड आहे का तो डेटा. फर्स्ट ऑफ ऑल वी क्लिअर अवर ऑब्जेक्टिव्ह, वी क्लिअर अवर थिंग, वी क्लिअर अवर प्रोजेक्ट, and then we use the secondary source and secondary data. Is it clear? Point number 2. Yes. Yes. Okay, very good. Point number 3, data sufficiency. If the present problem of the researcher is not answered by the data, then it should be considered as inadequate and should be refrained from using by the researcher. The data will not be considered sufficient if the scope of the researcher is narrow or wider than the secondary data that is collected. म्हणजे आपण आधी सुद्धा बोललेलो आहोत इंट्रो मध्ये की सेकंडरी डेटा मध्ये आपण काय करतो, सॅटिस्फाय असणं होत, म्हणजे प्रत्येक वेळी असं नाहीच होतं की तुम्ही सेकंडरी डेटाकडे गेलाय काय अँड वी आर सॅटिस्फाय अँड वी जस्ट प्रेफर ओनली सेकंडरी डेटा. नो, म्हणजे सेकंडरी डेटा आपण घेतोच, यूज करतोच कोणत्याही रिसर्च मध्ये, पण सेकंडरी डेटा मधून आपल्याला सगळं क्लॅरिफिकेशन होत नाही. दॅट टाइम वी प्रेफर द प्रायमरी डेटा कलेक्शन मेथड. सो डाटा सफिशियन्सी कधी सेकंडरी डेटा मध्ये बघायला मिळत नाही, पण एक ऍज अ रेफरन्स म्हणून आपल्याला तो उपयोगी पडू शकतो. रेकॉर्ड डेटा. सो रेकॉर्ड डेटा म्हणजे काय बघा, सेकंडरी डेटा कलेक्टेड फ्रॉम रेकॉर्डेड अँड पेपर सोर्सेस.
सेकंडरी डेटा हा ऑलरेडी रेकॉर्डेड डेटा आहे किंवा काही पेपर्स फॉर्म मध्ये तो तुम्हाला मिळू शकतो. इट मीन्स द डेटा हॅज ऑलरेडी बीन कलेक्टेड बाय समवन एल्स फ्रॉम सम पर्पज अदर दॅन द युजर्स. म्हणजे तुमच्या इंटेन्शन साठी तो डेटा नाही कलेक्ट केलेला आहे, त्याचं इंटेन्शन वेगळं होतं, पण आपण ऍज अ रेफरन्स म्हणून काय करू शकतो, हा जो रेकॉर्डेड डेटा आहे वी कॅन easily use for clarification our objective. So it is the primary data to the first researcher and when used by the secondary researcher it is the secondary data. आता इथे मात्र सांगताना असं का सांगितलेलं आहे, कारण ज्यावेळी आपण मार्केटिंग रिसर्चचा स्टडी करतो त्यावेळी करंट ट्रेंड काय आहे, करंट सिच्युएशन काय आहे, करंट मार्केटचं कंझ्युमरचं बिहेवियर काय आहे, सॅटिस्फॅक्शन काय आहे, ह्या गोष्टी काय होतात तर चेंज होणारे असतात. म्हणून आपल्याला प्रायमरी डेटाकडे जाणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. दॅट्स वाय. नेक्स्ट, easy to collect. Secondary data are already available and therefore it is an economical, time and energy saving method of data collection. आता easy to collect काय म्हणतो, कारण secondary data are already available in various sources. That's why here said secondary data are an economical, time saving and energy saving method. म्हणून तो कसा आहे तर आपला टाइम सुद्धा सेव्ह करतो, आपले रिसोर्सेस सुद्धा सेव्ह करतो आणि एनर्जी सुद्धा सेव्ह करण्याचं काम सेकंडरी डेटामुळे होऊ शकतं, कारण हा डेटा जो आहे हा इझिली कलेक्ट केला जाऊ शकतो, इझिली अवेलेबल होऊ शकतो. इज इट क्लिअर? Yes. 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 So next, quantitative data. Secondary data are called quantitative data and help formulate and solve problem. It can also be used to support and substantiate the primary data. Primary data secondary data हा कसा आहे तर क्वांटिटेटिव्ह आहे. वी कॅन काउंट इन न्यूमरिकल फॉर्म, म्हणजे न्यूमरिकल फॉर्म मध्ये आपण तो दाखवावा लागतो तुम्ही कोणता यूज केलेला आहे किंवा रेफरन्सेस कोणते आहेत हे मात्र आपल्या रिसर्च मध्ये दाखवावे लागतात. सो सेकंडरी डेटा हा कसा आहे तर क्वांटिटेटिव्ह आहे. वी कॅन इझिली फॉर्म्युलेट सच अ टाइप्स ऑफ डेटा अँड सॉल्व अवर प्रॉब्लेम. देन comprehensive. Secondary data are available on virtually all subjects and particularly about such subject where it is the difficult to collect primary data. फॉर एक्झाम्पल मला प्रायमरी डेटा मधून कलेक्ट करायचं आहे कंझ्युमर बिहेवियर फ्रॉम एक मी काय केला स्पेसिफिक एरिया घेतला लाईक रत्नागिरी डिस्ट्रिक्ट. तर रत्नागिरी डिस्ट्रिक्टचे जॉग्राफिकल जर क्लासिफिकेशन करायचं झालं तर मी प्रत्येक ठिकाणी व्हिजिट करून करू शकते का? आता माझा स्वतःचा पीएचडीचा टॉपिक आहे, वी फाइंड आउट कस्टमर सॅटिस्फॅक्शन ऑफ पोस्टल अँड बँकिंग सर्व्हिसेस. हा माझा पीएचडीचा आत्ताचा टॉपिक आहे. तर मी ह्यावरती ज्यावेळी सर्वे करते त्यावेळी प्रत्येक पोस्ट ऑफिस मध्ये जाणं किंवा प्रत्येक ह्या पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या बँकेत जाणं मला पॉसिबल आहे का हो? नाही, प्रॅक्टिकली तर मी नाही जाऊ शकत. सो मी पहिल्यांदा काय केलं की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किती बँक आहेत आणि किती पोस्ट ऑफिस आहेत हा डेटा मी पहिल्यांदा कुठून कलेक्ट केला तर इंटरनेटवरून, म्हणजेच मी सेकंडरी सोर्सेस मधून काय केलेला आहे तो कलेक्ट केलेला आहे. आणि जेव्हा मी प्रॉपर क्लासिफिकेशन केलं दॅट टाइम वी प्रेफर अँड वी सिलेक्ट रॅन्डमली रिस्पॉन्सेस और रॅन्डमली सॅम्पल. आणि मग मी सॅम्पल त्यातले काही सिलेक्ट करणार, मग त्या कंझ्युमरना व्हिजिट देणार, मग डेटा कलेक्ट करणार, देन अनालाइज करणार आणि मग नंतर काय होणार आपला रिसर्च वर्क हा कम्प्लीट होतो. लक्षात येत आहे? तो सेकंडरी डेटा हा कसा आहे तर कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. दिस डेटा अवेलेबल व्हर्च्युअली ऑल सब्जेक्ट, म्हणजे असं नाहीये की तुम्ही फक्त एकाच कोणत्या तरी सब्जेक्टचे रिलेटेड डेटा कलेक्ट करू शकता, नाही. सेकंडरी डेटा मध्ये तुम्हाला खूप असे रिसोर्सेस आहेत, सोर्सेस आहेत. वी कॅन फाइंड आउट एनी टाइप्स ऑफ डेटा फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. इज इट क्लिअर? Yes. 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 फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झाला. व्हॉट इज सेकंडरी डेटा? एक्सप्लेन इट्स फीचर. सो नाउ वी स्टार्ट अवर नेक्स्ट क्वेश्चन.
मेरिट्स ऑफ सेकंडरी डेटा. मेरिट्स काय सांगितले बघा. फर्स्ट मेरिट आहे सेकंडरी डेटा आर रेडिली अवेलेबल. सेकंडरी डेटा हा कसा आहे, ऑलरेडी अवेलेबल आहे, ऑलरेडी पब्लिश आहे, असा डेटा त्याला आपण सेकंडरी डेटा असं म्हणतो. As the data are already collected and available, study of secondary data involve less effort. आणि जो ऑलरेडी अवेलेबल आहे, वेल इस्टॅब्लिश आहे, अशा डेटामुळे आपले इफोर्ट्स काय होतात तर सेव्ह होतात, कमी खर्च करू शकतो आपण, किंवा आपला टाइम तिथे कमी स्पेंड केला जाऊ शकतो, रिसोर्सेस कमी स्पेंड केले जाऊ शकतात. दॅट्स वाय दिस इज द मेरिट्स और ऍडव्हान्टेजेस. सेकंड पॉइंट, यूज ऑफ सेकंडरी डेटा सेव्ह द टाइम ऑफ द रिसर्च टीम. रिसर्च टीमची टाइम काय होणार आहे ते सेव्ह होणार आहे. टुडे अ नंबर ऑफ सोर्सेस कॅन बी असेस्ड ऑनलाइन बिकॉज ऑफ विच द डेटा कॅन बी रिट्राइव्ड इमिजिएटली. म्हणजे आपण आता आधीच्या पॉइंट मध्ये जसं सांगितलं की हा डेटा कसा आहे तर व्हर्च्युअली वी कॅन इझिली कलेक्ट ऑल सब्जेक्ट रिलेटेड डेटा. म्हणजे आपला टाइम काय होणार आहे ते सेव्ह होणार आहे, एनर्जी सेव्ह होणार आहे, रिसोर्सेस सुद्धा सेव्ह होणार आहे. कारण जे मीडियाज आहेत, सोशल मीडिया ह्या माध्यमातून सुद्धा आपण ऑनलाईन काय करतो, डेटा हा कलेक्ट करतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा माझ्या टॉपिकशी रिलेटेड बरेच काय झालेले आहेत, पीएचडी झालेले आहेत, किंवा मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, कोल्हापूर युनिव्हर्सिटीत आहेत, पुणे युनिव्हर्सिटीत आहेत. तर मला त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन डेटा कलेक्ट करावा लागतोय का, नाही. किंवा तिथला रेफरन्स घ्यावा लागणार आहे का, नाही. तुम्हाला हे एक रेफरन्स माहित असेल, शोधगंगा, जो आपण इंटरनेट वरून बघू शकतो. तर तिथे प्रत्येक पीएचडीचे थिसिस हे अपलोड केले जातात. ऍक्च्युली तुमचा होल थिसिस, जो काही सगळा थिसिस आहे तो तिथे तुम्हाला दिसतो. म्हणजे प्रत्येक रिसर्चरने त्याच्या रिसर्च मध्ये काय मेन्शन केलेलं आहे, आणि आपला रिसर्च काय असतो की जे प्रत्येकाने मेन्शन केलंय तो रिसर्च म्हणजे आपला नव्हे, त्याच्या व्यतिरिक्त मी काही डिफरंट देणार आहे. दिस इज कॉल्ड अवर रिसर्च. आणि हे आपण ज्यावेळी सेकंडरी सोर्स यूज करतो त्यावेळी ऑनलाईन ह्या सोर्सेस मधून वी कॅन इझिली फाइंड आउट रिसर्च रिपोर्ट, आणि बाकीच्या रिसर्च रिपोर्ट आपण तिथे बघू शकतो. इज इट क्लिअर? 2 पॉइंट. Yes. Yes, ma'am. Point number 3, it is less expensive. Collection and processing of primary data is usually more expensive than access and use of secondary data. आता सेकंडरी डेटा ऑलरेडी त्यांनी त्याच्या थिसिस मध्ये मेन्शन केलेला आहे, म्हणजेच तो कसा आहे तर तो त्याने अनालाइज केलेला आहे, इंटरप्रेट केलेला आहे रिसर्चरने. ओके, सो तुम्हाला प्रायमरी डेटा जेव्हा तुम्ही कलेक्ट करताय, वी कॅन प्रेफर एडिटिंग, कोडिंग, क्लासिफिकेशन, टॅब्युलेशन, अँड देन वी यूज फॉर द पर्पज ऑफ अनालिसिस. लक्षात येत आहे? सो सेकंडरी डेटा आपण जेव्हा यूज करतो नक्कीच काय असणार आहे तो, इट इज लेस एक्सपेन्सिव्ह. म्हणजे तिथे तुम्हाला स्पेसिफिक एक्सपेन्सिव्ह स्पेंड करावे लागणार नाही, कोणतीही क्वेश्चन आयर प्रिपेअर करायची गरज नाही, कोणत्याही मार्केटमध्ये जाऊन डेटा कलेक्ट करायचा नाही. म्हणून इथे कंपॅरिझन परत पुढे केलेला आहे प्रायमरी डेटाशी. देन secondary data are very useful for understanding and defining the problem. Secondary data are used for preliminary investigation. It's very important thing. म्हणजे आता मी माझा रिसर्च करते तर मला आयडियाच नाही की अरे आपण ऍक्च्युली काय करायचं असतं, पण हा सेकंडरी सोर्स हा खूप महत्वाचा आहे, ज्यामध्ये रिसर्चर काय करतायत ही एक छान आयडिया आपल्याला ह्या सेकंडरी सोर्सेस मधून येते. मग तो जर्नल असेल एखादा, किंवा एखादा मॅगझिन असेल, एखादा पीएचडीचा थिसिस असेल, एमफिलचं डिसर्टेशन असेल. लक्षात येतंय? हा जो महत्वाचा आहे सेकंडरी डाटा, इट्स इंडिकेट और वी कॅन इझिली अंडरस्टूड डिफाइनिंग अवर प्रॉब्लेम. आणि आपला प्रॉब्लेम कसा डिफाइन करायचा, तो कसा रिप्रेझेंट करायचा, त्याचे रिपोर्ट कसे प्रिपेअर करायचे, such types of information provided by the secondary data or secondary sources. ही इन्फॉर्मेशन मात्र नक्कीच काय होणार आहे, सेकंडरी डेटामुळे क्लिअर होणार आहे. नेक्स्ट, स्टडी ऑफ सेकंडरी डेटा विल हेल्प इन अंडरस्टँडिंग द नेचर अँड सोर्सेस ऑफ प्रायमरी डेटा that required for achieving the objective of this study. तो सेकंडरी डेटामुळे काय होतंय, इथे काय सांगितले, वी कॅन हे इझिली अंडरस्टूड नेचर अँड सोर्सेस ऑफ प्रायमरी डेटा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी माझी क्वेश्चनरी प्रिपेअर करते, सेम टॉपिकशी रिलेटेड एखाद्या रिसर्चरने कशी क्वेश्चनरी प्रिपेअर केली होती हे आपण काय करू शकतो, तिथे इझिली अंडरस्टूड करू शकतो.
नेचर काय आहे, त्याचा स्कोप काय आहे, वी कॅन इझिली अंडरस्टूड with the help of secondary sources and secondary data. Is it clear? Point number 3, 4, 5. Yes. Okay. Yes. Yes. So Yes, आपला ma'am. क्वेश्चन नंबर 2 क्लिअर झाला. Yes. Oh. Okay. Now we start our question number 3. Demerits of secondary data. सेकंडरी डेटाचे काही डिमेरिट्स सुद्धा बघायला मिळतील. ते काय आहेत बघा. As the data are collected for a purpose other than the research problem, the data may not be very relevant. म्हणजे मी माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तो डेटा रीड करते, तर त्यामधून मिळणारे रिझल्ट हे तितके अॅक्युरेट असतील का हो? नक्कीच नाही. म्हणून हा काय सांगितलेला आहे, डिसएडव्हान्टेजेस आहे. ऍज द डेटा आर कलेक्टेड फॉर अ पर्पज अदर दॅन द रिसर्च प्रॉब्लेम, द डेटा मे नॉट बी व्हेरी रिलेव्हंट. म्हणून तो रिलेव्हंट असेल असं नाही. आपण फक्त कुठेतरी आपल्या रिसर्चची त्याची एक लिंक लावायला जातो, म्हणून तो प्रत्येकाने रिलायबल असेल, अॅक्युरेट असेल, रिलेव्हंट असेल याची पॉसिबिलिटी मात्र आपण सांगू नाही शकत. म्हणून याला डिसएडव्हान्टेजेस असं बघू शकतो. सेकंड पॉइंट, as the data have been collected at a different sources time, they may be outdated considering that the environmental changes at a rapid pace. म्हणजे सेकंडरी डेटा म्हणजे असं आहे का की फक्त लास्ट इयरलाच तो सगळा मेन्शन केलेला आहे? नाही, खूप वर्षापासून हा डेटा जो काही आहे हा स्टोअर केलेला असणार आहे. लक्षात येतंय? सो हा डेटा जो आहे हा अॅक्युरेट फर्स्ट थिंग नसणार आहे किंवा मेनी टाइम पासून तो स्टोअर केलेला असेल. सो दे मे बी आउटडेटेड. तो जो डेटा आहे, आता माझं जर एक्झाम्पल घेतलं तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन, आणि मी 5-10 वर्षापूर्वीचा एखादा थिसिस रेफर करते, तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कस्टमर सॅटिस्फॅक्शन त्या थिसिसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने डिफरंट असेल. आता करंट सिच्युएशन, करंट कस्टमरची नीड, त्यांचे एक्सपेक्टेशन, त्यांची वॉन्ट हे कसं आहे तर टोटली डिफरंट आहे. म्हणून सेकंडरी डेटा मधून जे मिळणारे रिझल्ट आहेत हे मात्र तुम्हाला अॅक्युरेट मिळतील असं नाही, आणि त्याचे डिसएडव्हान्टेजेस मात्र तुमच्या कुठेतरी रिसर्च वरती बघायला मिळू शकतात. इज इट क्लिअर? फर्स्ट और 2? Yes. 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 Point number 3. It is also very difficult to establish the authenticity, validity and reliability of secondary data. म्हणजे आपण त्याची व्हॅलिडिटी, ऑथेंटिसिटी, रिलायबिलिटी नाही चेक करू शकत, कारण हा बऱ्याच वर्षापासून स्टोअर केलेला डेटा आहे. देन करंट मार्केट सिच्युएशन, करंट मार्केट ट्रेंड, कंझ्युमर बिहेवियर, कंझ्युमर ऍटिट्यूड, इट्स टोटली चेंज. हे कसं होतं तर चेंज होणार आहे, म्हणून त्याची रिलायबिलिटी, व्हॅलिडिटी, ऑथेंटिसिटी ही अप्लाय होईल नाही सांगू शकत. Then point number 4, there is information explosion due to the development of information technology and social media. It is very difficult to establish authenticity of data. Researchers have to be very selective in using secondary data. म्हणजे आता खूप सारे सोशल मीडियाज आहेत, त्यामधून बऱ्याचशाच गोष्टी आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. म्हणून इथे तुम्हाला काय सांगितलं जातं स्ट्रिक्टली की तुम्ही जो डेटा सिलेक्ट करणार आहात हा काय करा तर प्रॉपर करा, कारण ऑथेंटिसिटी मध्ये बऱ्याच गोष्टी काय होऊ शकतात तर प्रॉब्लेम हे येऊ शकतात. द अवेलेबल डेटा मे अक्वायर कन्वर्जन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन टू अलाइन इट विथ द रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. फॉर इन्स्टन्स the unit of measurement may be difficult. म्हणजे जरी आपण फीचर मध्ये सांगितलं, फीचरच्या पॉइंट मध्ये दिस इज द क्वांटिटेटिव्ह डेटा वी कॅन इझिली मेजर इन न्यूमेरिकल फॉर्म, पण त्याचं मेजरमेंट करणं थोडंसं काय असणार आहे तर डिफिकल्ट हे होऊ शकतं, कारण त्याचं कन्वर्जन करणं हे कसं आहे तर डिफिकल्ट आहे सेकंडरी डेटा. डिसएडव्हान्टेजेसचा क्वेश्चन क्लिअर झाला का? Yes. Yes. Yes.
आपण नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 4. सोर्सेस ऑफ सेकंडरी डेटा. स्टॅमिना आहे ना अजून ऐकायचा? हो मॅडम. Yes, madam. So now we start our next question. सोर्सेस ऑफ सेकंडरी डेटा. आता आपल्याला माहित होतं की प्रायमरी डेटाचे सोर्सेस आपण डिटेल लर्न केलेत बघा. प्रायमरी डेटा मग व्हॉट इज क्वेश्चनायर, देन एक मिनिट गाइस, जस्ट वेट 1 मिनिट. अटेंडन्सचा डेटा कॉलेजला सेंड करायचा आहे. आपल्याकडे फक्त किती स्टुडंट अटेंड आहेत? 38. म्हणजे 40% पण अटेंडन्स नसतो ना ठेवायचा. आउट ऑफ अबाउट 90 स्टुडंट आहेत आपले. 87 90 काहीतरी आहेत ना. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करूया. सोर्सेस ऑफ सेकंडरी डेटा. सोर्सेस ऑफ सेकंडरी डेटामध्ये काय बघायचंय? तर प्रायमरी डेटामध्ये आपण बघितलं प्रायमरी डेटाचे सोर्स काय आहेत? तर क्वेश्चनायर आहेत, इंटरव्ह्यू आहे, ऑब्झर्वेशन आहे, एक्सपेरिमेंटेशन आहे. हे काय होते आपण डिटेल लर्न केले बघा सगळे. आता सेकंडरी सोर्सेस काय आहेत? त्याचा जो डेटा आहे तो आपण काय बघितलं की मॅगझिन आहे, इंटरनेट आहे, देन न्यूजपेपर आहे, पीएचडी थिसेस आहेत, एमपीएल डिझर्टेशन आहेत, व्हेरियस बुक्स आहेत. ह्या वेगवेगळ्या सोर्सेस मधून आपण काय करतो तर डेटा हा कलेक्ट करतो. बट द सेकंडरी डेटा इज क्लासिफाइड इनटू 2 कॅटेगरी, इंटरनल सोर्सेस अँड एक्सटर्नल सोर्सेस. इंटरनल सोर्सेस मीन्स दिस डेटा आर अवेलेबल विदिन द ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा हा पॉइंट महत्वाचा असेल. इंटरनल सोर्स म्हणजे कोणता? जो ऑर्गनायझेशनला बाहेर जाऊन कुठे कलेक्ट नाही करायचे. तुमच्याकडे खूप सारे सोर्सेस आहेत विदिन द ऑर्गनायझेशन आणि ह्या सोर्सेस मधूनच आपण काय करतो तर डेटा हा कलेक्ट करतो. दिस इज कॉल्ड द इंटरनल सोर्सेस. अँड देन एक्सटर्नल सोर्सेस, दॅट मीन्स द ऑर्गनायझेशन प्रेफर द आउटसाइड द डेटा. म्हणजे ऑर्गनायझेशनच्या बाहेर जाऊन म्हणजेच मार्केटमध्ये जाऊन कंझ्युमरला व्हिजिट करून त्यांच्याकडून जो डेटा तुम्ही कलेक्ट करताय किंवा एखाद्या अदर एजन्सीची हेल्प घेताय, अशा जे बाहेर जाऊन जे डेटा तुम्ही कलेक्ट करताय आउटसाइड द ऑर्गनायझेशन, लक्षात ठेवा त्याला एक्सटर्नल सोर्सेस असं म्हटलं जातं. सो नाउ वी लर्न डिटेल वन बाय वन व्हॉट इज इंटरनल सोर्सेस अँड व्हॉट इज एक्सटर्नल सोर्सेस. इंटरनल सोर्सेस ऑफ डेटा. इंटरनल सोर्सेस ऑफ डेटा काय आहे बघा. If available, internal secondary data may be obtained with less time, effort and money than the external secondary data. आता माहिती आपल्याला इंट्रो मध्ये लक्षात आलं की एक्सटर्नल म्हणजे काय? जो आउटसाइड द ऑर्गनायझेशन आहे तो. इंटरनल म्हणजे काय? दोज डेटा अवेलेबल विदिन द ऑर्गनायझेशन. म्हणजे आता विदिन द ऑर्गनायझेशन मध्ये आहे म्हणजेच नक्की काय होणार आहे? तुमचा टाइम तिथे सेव्ह होणार आहे, तुमचे मनी सेव्ह होणार आहेत आणि तुमचे इफोर्ट सुद्धा तिथे सेव्ह होणार आहे. दिस इज कॉल्ड द इंटरनल सोर्सेस ऑफ डेटा. इन addition, they may also be more pertinent to the situation at hand since they are formed within the organization. The internal sources include, first आहे अकाउंटिंग सोर्सेस. अकाउंटिंग सोर्सेस म्हणजे अकाउंटिंग डिपार्टमेंट कडून काय करतो आपण इथे डेटा हा कलेक्ट करतो. विदिन द ऑर्गनायझेशन काही काही सोर्सेस आहेत बघा. आता अकाउंटिंग सोर्सेस, these give so much information or huge information which can be used by the marketing researcher. म्हणजे अकाउंटिंग डिपार्टमेंट मधून काय घेतोय आपण कारण त्यांचे रेकॉर्डिंग हे प्रॉपर असतं किंवा काय म्हणतो जे इम्पॉर्टंट थिंग आहेत तेवढ्याच रेकॉर्ड केल्या जातात, थोड्याशा प्रॉपर मॅनर मध्ये असतात. दॅट्स इट. सो these such types of data we collect lots of. They give information about the internal factor. आणि इंटरनल फॅक्टर कोणते आहेत किंवा ऍक्च्युअल जे इम्पॅक्ट करणारे जास्त फॅक्टर कोणते आहेत. such types of information provided by accounting sources or accounting department. ओके. ह्या अकाउंटिंग सोर्सेस मधून आपण काय करतो तर डेटा हा कलेक्ट करतो. पहिला पॉइंट लक्षात आला.
Yes. हो. ओके. Yes, ma'am. सेकंड पॉइंट, सेल्सफोर्स रिपोर्ट. सेल्सफोर्स रिपोर्ट सुद्धा ऑर्गनायझेशन मध्ये मेंटेन केले जातात बघा. म्हणजे तुमचा सेल्स किती होतोय, पिरियड वाईज असेल तो सेल्स, मग ते सेल्स होण्याच्या मागे तुम्ही काही डिस्काउंट वगैरे दिल्या होत्या का, किंवा काही फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या होत्या का. ऑल दिस इन्फॉर्मेशन मेंटेन बाय सेल्सफोर्स रिपोर्ट. आणि या सेल्सफोर्स रिपोर्ट मधून आपण काय करतोय तर डेटा हा कलेक्ट करतोय. सो इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट द सेल ऑफ द प्रोडक्ट. द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इज ऑफ आउटसाइड द ऑर्गनायझेशन. आणि अशी इन्फॉर्मेशन आउटसाइड ऑर्गनायझेशन मधून सुद्धा, किंवा त्यांच्या एखादे सपोज सिमिलर टाइप्स ऑफ काय आहे आपल्या ऑर्गनायझेशन असेल तर त्यांचा सुद्धा डेटा आपण काय करतो इथे घेऊ शकतो आणि कंपॅरिझन करू शकतो. सो ह्या सेल्सफोर्स रिपोर्ट मधून काय मिळणार आहे आपल्याला, इट गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट द सेल ऑफ प्रोडक्ट. म्हणजे आपलं प्रोडक्ट कसा सेल झालेला आहे ही इन्फॉर्मेशन आपण काय करू शकतो, सेल्सफोर्स रिपोर्ट मधून कलेक्ट ही करू शकतो. ओके. देन पॉइंट नंबर 3, इंटरनल एक्सपर्ट. दीज आर पीपल हु आर हेडिंग दॅट मीन्स हेड, जे प्रत्येक डिपार्टमेंटचे असतील, द व्हेरियस डिपार्टमेंट. दे कॅन गिव्ह अन आयडिया ऑफ हाऊ अ पर्टिक्युलर थिंग इज वर्किंग. म्हणजे आता प्रत्येक डिपार्टमेंट हे कसं वर्किंग करतं, किंवा त्याच्यामधून तुम्ही कोणता डाटा हा रिसर्च पर्पज साठी यूज करू शकताय.